अक्ष ते चांगले असते ना तर असे वागलेच नसते तुझ्याशी. तू इतक्या शांतपणे त्याला समजवत होतीस आणि तो काय करत होता? ऐकूनही घेत नव्हता, फक्त चिडत होता तुझ्यावर. स्वतःच खरं करत होता. म्हणजे असं काय बोलले ते हिला? काही नाही. काही नाही. अक्ष प्लीज, अगं किती बोलला तू तुला. झालं म्हणजे भांडण मिटवायचंच नाही असंच दिसतंय यांचं. बघा तर इतक्या दिवसानंतर भेटले आणि तरी भांडले, त्याला काय अर्थ आहे? आम्ही अगं भांडलो वगैरे नाही ग. पण नीट बोलला सुद्धा नाही ना तो. अक्ष तो तुझं काही ऐकूनच घेत नव्हता. हो, कारण ते चिडलेत सध्या माझ्यावर. राग आलाय त्यांना माझा, म्हणून असं वागतायत ते. अच्छा, म्हणजे तुम्ही दोघे काय फक्त आता रागराग खेळत बसणार आहात का? अक्ष कसा माणूस आहे अगं तो. ह्याच्याशी कसा संसार करणार आहेस तू? ताईला मदन शिवाय काही करमतच नाही. हे बघितलं आम्ही. ह्याचा काय अर्थ होतो माहित आहे का तुम्हाला अधिपती? की त्या बाईला नवऱ्याची काय बी कदर नाही आणि नवऱ्यापेक्षा दुसरं कोणीतरी जीवाभावाचं मिळालंय. मास्तरीनबाई काय चाललंय तुमचं मला काय कळेना झाले राव. तुम्ही आत्ता ज्या वागताय त्या तशा तुम्ही नाही आहे मला माहित आहे. माझा लई विश्वास आहे तुमच्यावर, पण आता डोळ्याला दिसतंय त्याचं मी काय करू मला सांगा. तो मदन सारखा असतोय तुमच्या संग. तो मॅड केले नव्हते ना आमासनी. काय करावं काय कळेना. अधिपती, हे काय सगळं? तू काय कुठे लागल बेगल तुम्हाला? शांत व्हा जरा. सॉरी माफ करायचं. नाही ठीक आहे, तुम्ही जरा बसा इथं. बसा शांताने बसा आणि आता थंड ज्यूस घ्या, जरा डोकं शांत. अहो नाही नको ज्यूस नको. का नको मला इच्छा नाही. असं काय करताय अधिपती? तुम्ही जेवला भी नाही. अन्नावर राग काढून कसं चालेल? कोणावर काढू मग राग आयसा आहे. तुम्हाला राग आलाय काय? अरे काय बोलतोयस तू? आय एम सॉरी, पण मला जे वाटलं ना ते बोललो मी. अक्ष कसा संसार करणार आहेस याच्याशी तू? माझा संसार आहे, मी बघेन कसा करायचा आहे ते. अगं ताई, त्याला का ओरडतीयस? इरा गप्प बस तू. अगं सारखं काय गप्पा बस हा? मी गप्पा बसणार नाहीये. कशी नाही झाली? तो व्हिडिओ तुम्हाला दाखवला ही आमची चूकच झाली की. तरी आम्ही तुम्हाला सांगत होतो तुम्हाला झेपणार नाही, नका बघू, पण तुम्ही ऐकलं नाही. आमचंच चुकलं. आम्ही तो व्हिडिओ डिलीट करायला पाहिजे होता, पण चुकलंच, आमचं चुकलं. नाही त्याच्यात तुमची काय चूक आहे? तुम्ही जे आहे ते दाखवून टाकलं, त्याच्यात काय तो. हा पण जाऊ द्या आता तो विषय. आता त्या व्हिडिओला काय अर्थ आहे सांगा बरं? जाऊ द्या. पण मास्तरीनबाईंच्या वागण्याला तर अर्थ आहे का नाही? एवढ्या शिकल्या सवरलेल्या आहेत त्या. आपण कसं वागतोय, काय करतोय, काय कळत नाही त्यासनी. जाऊ द्या हो, नका एवढं मनाला लावून घेऊ. सोडून द्या तो विषय, सोडून द्या. नाही हो, असं कसं विषय सोडू देणार? मी कुठं कमी पडलो म्हणताना ते अशा वागायला लागले तुम्हाला कळण झाले बघा आईचं. हा का मुद्दाम करायला लागलेत? एवढं प्रेम केलं आम्ही त्यांच्यावर, जीव आवळून टाकला राव. गेल्या घर सोडून गेल्या, आमचं मन सोडून जायना झाल्यात. दिवस रात्र येड्यावानी आम्ही आपलं भूतावनी त्यांचाच विचार करत बसतोय, एकटक छाताकडे बघत. वाटतंय आज येतील उद्या येतील घराकडे परत. कुठलं काय हो, या अजूनच मोठ्या चुका करायला लागल्यात. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार काय देतात? तो इंटरनॅशनल मित्र काय राघू, काय नाव त्याचं, मॅड. हा काय म्हणजे ह्यासनी काय काय सिद्ध करायचं, काय दाखवायचं आहे की बघा आमची मित्र कशी शिकलेले आहेत, तू कसा आडान ढेंग फालतू माणूस आहेस, असं दाखवायचं असेल काय त्यासनी आम्हाला? मान्य आहे त्यांचा मित्र आहे, सगळं ठीक आहे, आमचा विश्वास आहे त्यांच्यावर. पण आता त्या भेटायला आल्या आम्हाला, मला एवढं बरं वाटलं पहिल्यांदा त्यासनी बघितल्या जीव भांड्यात पडल्याने झाला. पण तेवढ्यात तो त्यांचा मित्र त्यांच्या मागं अरे यायला म्हणलं हे काय, आम्हाला भेटायला यायचं होतं, एकट्याने यायचं होतं त्यांनी, त्याला कशाला संग घेऊन? हा तेच तर. आणि फॅक्टरीत कसं आहे, लोक असतात ना बाहेरची. हा दुनिया असत्या तिकडे.
त्यांचा तरी विचार करायचा होता. नाही लोकांचं जाऊ दे बोंबलून, मला काय वाटेल ह्याचा विचार केला पाहिजे की नाही त्यांनी. यो विचार करणं त्याने कवाच सोडलंय. जाऊ दे सोडू दे, काय करायचं ते करू दे. त्यांच्या आनंदाच्या आड काही येणार नाही मी, सुखाच्या आड काही येणार नाही. त्यासनी जे करायचं ते करू दे. मन मानत नाही व्हाय साहेब. त्यासनी शिकलेला नवरा पाहिजे होता. आम्ही शिकवणी चालू केली इथंच, याच खोलीत, इथं घरातच शिकवणी घ्यायला लावली आम्ही त्यासनी. तुम्ही पार तो फळाबिळा जाळून टाकला तरी मी तुम्हाला समजावत राहिलो. मी तुम्हाला सांगत राहिलो की शिकणं महत्त्वाचं आहे आणि मास्टरिंग म्हणायचं कसं बरोबर आहे. सांगितलं का नाही जेव्हा की तुम्हाला ते आवडत नव्हतं. मला तुम्हाला बी दुखवायचं नव्हतं आणि त्यासनी बी दुखवायचं नव्हतं. आम्ही आडाने होतो तर एवढं जीव तोडून सांगितलं आम्हाला मास्टरिंग बाईंनी, आधिपती शिका शिका शिका. त्यांचं मन राखायचं म्हणून आम्ही शिकायला सुरुवात केली. आम्ही शिकायला सुरुवात केल्यावर त्यासनी एवढा मनापासून आनंद झाला आईचा. त्यांचं खरं प्रेम आहे आमच्यावर. खरं सांगतो, खरंच आहे प्रेम. प्रेम हाय नाही होतं. नाही हाय, प्रेम आहे. अजून बी असंच वाटतंय काय तुम्हाला की त्यांचं प्रेम हाय म्हणून? असंच वाटतंय त्यांचं प्रेम आहे. हो कारण अधिपती तुम्ही का नाही सत्य परिस्थिती बघत नाही. आई साहेब माझं काय चुकलं? असं का वागतात बरं आमच्या संग त्या? काय करायचं मी बाकी ठेवलं म्हणून ही असली शिक्षा द्यायला लागल्यात आम्हाला. प्रेम केलं, जीव लावला, लगीन केलं, आपली 7 जन्माची गाठ आहे, 7 जन्माची गाठ आहे, हे सगळं विसरलं काय त्या? हो आई साहेब मी काय आवडत नाही काय त्यासनी आता म्हणताना या असं वागायला लागल्या काय? त्यांच्या या अशा वागण्याचं मला खरंच लई त्रास होतो बघा. कळतंय मला अधिपती आणि दिसतंय बी. हा